नव्या भारतीय जहाजानं ओलांडली हॉर्मुझची सामुद्रधुनी. 46,650 टन एलपीजी घेऊन ग्रीन सान्वी जहाज भारताच्या दिशेनं. आणखी 17 जहाजं परतीच्या प्रतीक्षेत पर्शियाच्या आखातात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा. 48 तासात सामुद्रधुनी खुली करण्याची मुदत, अन्यथा बॉम्ब हल्ल्यांना तयार राहण्याची धमकी. बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत दुफळी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार न उतरवण्याचा निर्णय. ठाकरेंची शिवसेना सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती. मात्र काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम. राहुरी पोटनिवडणुकीचाही पेच कायम. काँग्रेस निवडणूक लढणार. ठाकरेंची शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक. मात्र भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही. बारामती पोटनिवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही. खासदार संजय राऊतांची माहिती. तर सुनेत्रा पवार माहितीच्या उमेदवार असल्याचंही केलं वक्तव्य. सुनेत्रा पवार उद्या बारामतीच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरणार. शरद पवार सुप्रिया सुळेंनी यावं अशी विनंती करणार. सुनील तटकरेंची माहिती. काँग्रेसनं उमेदवार देऊ नये यासाठी मल्लिकार्जुन खरगेंशी चर्चा करणार असल्याचे वक्तव्य. अंजली दवानी यांनी सादर केलेल्या सीडीआरवरून उदय सामंतांचा निशाणा. दवानी यांकडे सीडीआर एका हॉटेलच्या कागदावरचे. दवानी यांकडे सीडीआर असता तर पूर्ण तपशील आला असता, सामंतांची टीका. अशोक खरात प्रकरणानंतर अनेक भोंदूंचा पर्दाफाश. रायगडच्या खालापूरमधल्या भोंदू बाबाजानचा महिलांवर अत्याचार. काळी जादू करण्याच्या बहाण्यानं फार्म हाऊसवर बोलावून महिलांवर अत्याचार. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित महिलांना मानसिक धक्का. 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची घेतली भेट. पीडित महिला नैराश्याच्या गर्तेत असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून बारामतीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. अवकाळीनं शेतीचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांनी भावना मांडल्याची सुनेत्रा पवारांची पाहणीनंतर माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.